नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण क्लास 9 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 4.4 द टेम्पेस्ट या पाठाचा आज आपण वर्कशॉप बघणार आहोत। परंतु हा वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स आलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत, मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत। हे सर्व आपण आधी घेतलेलं आहे आणि त्यानंतरच वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला तर मग सुरुवात करूया। यामध्ये सुरुवातीला आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स पाहूया। यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, डू यू हॅव अ पेट, व्हॉट डू यू कॉल इट? म्हणजे तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे का, तुम्ही त्याला काय म्हणून हाक मारता? आन्सर इज येस, आय हॅव अ डॉग, आय कॉल इट मॅक्स। सेकंड क्वेश्चन, हाऊ ओल्ड इज इट, व्हॉट डज इट लुक लाईक? म्हणजे त्याचं वय किती आहे आणि तो कसा दिसतो? आन्सर इज ही इज ओनली 6 months ओल्ड, ही लुक्स लाईक हिज मदर हॅव्हिंग व्हाईट पॅचेस ऑन ब्राऊन स्किन। थर्ड क्वेश्चन, व्हॉट डज इट ईट, हू टेक्स केअर ऑफ इट? म्हणजे तो काय खातो आणि त्याची काळजी कोण घेते? आन्सर इज ही ईट्स बिस्किट्स, चपाती एक्सेट्रा, एव्हरी फॅमिली मेंबर टेक केअर ऑफ हिम। फोर्थ क्वेश्चन, डज इट अंडरस्टँड यू, व्हॉट डज इट डू? म्हणजे तो तुम्हाला समजून घेतो का, त्यासाठी तो काय करतो? आन्सर इज येस, he understand me, he came towards me when I call him with his name. Fifth question, have you taught it any tricks? म्हणजे तुम्ही त्याला काही ट्रिक्स शिकवल्या आहेत का? आन्सर इज येस, आय हॅव taught him many tricks like catching ball etc. Sixth question, do you refer to it as it or as he or she? म्हणजे वरील आता या सर्व प्रश्नांमध्ये तुम्ही त्याचा उल्लेख तो म्हणून केलेला आहे का ती म्हणून केलेला आहे? तर आन्सर इज आय रेफर टू हिम ॲज ही। तर या ठिकाणी चिटचॅट क्वेश्चन्स आपले पाहून झालेले आहेत। वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया। फर्स्ट क्वेश्चन, यू मस्ट हॅव सीन अँड लाईक्ड अ प्ले इन एनी लँग्वेज ऑन द स्टेज, राईट डाऊन द फॉलोइंग डिटेल्स अबाउट इट? म्हणजे तुम्ही रंगमंचावर एखादं नाटक पाहिलं असेल आणि तुम्हाला ते आवडलं देखील असेल तर त्याबद्दल पुढील प्रमाणे तुम्हाला डिटेल्स लिहायचे आहेत। फर्स्ट, नेम ऑफ द प्ले, तर तुम्ही कोणतं नाटक पाहिलं त्याविषयी माहिती लिहायची आहे। ऑल द बेस्ट बाय देवेंद्र पेर। बी, इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स, अ ब्लाइंड, अ डम्प, अ डीफ and a girl. C, its main theme, all the three best friends like the same girl and do not want her to know of their disabilities. They try to outdo each other to win her affection. Next, whether it was a comedy, tragedy, social theme or any other, it was a total comedy. Why did you like it? The play is a humorous take on three friends and the situation that arise when they fall in love with the same girl. It is presented in such a lively manner that one can't stop laughing while watching it. So I liked very much. Message of the play: a modern perspective towards love, especially the hardship in the love of physically challenged. Next, any other information about the play? The roles played by all characters are amazing and we never feel bored while watching it. Their plans to woo and win the girl are source of wit in the play. Second question, the following are the different steps in a drama or play. They are in a mixed up order. Rearrange them in a proper order. Just write the order numbers in a bracket. म्हणजे आता कोणत्याही नाटकाचे काही टप्पे असतात, त्याचा क्रम या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे, तो क्रम बरोबर करून लावायचा आहे। तर त्यासाठी फक्त कंसात त्यांचा जो योग्य नंबर आहे तो लिहायचा आहे। आता या ठिकाणी ए, कॅरेक्टर एंटर,
हा किती नंबरचा आहे? 2 नंबरचा आहे. बी क्लायमॅक्स हा 6 नंबरचा आहे. सी कर्टन ओपन हा 1 नंबरचा आहे. डी ॲक्शन बिगिन्स हा 3 नंबरचा आहे. ई सीन ऑफ द प्ले हा 5 नंबरचा आहे. एफ कर्टन क्लोज्ड हा 8 नंबरचा आहे. जी फिनाले फायनल आउटकम हा 7 नंबरचा आहे. आणि एच इंटरॅक्शन ऑफ कॅरेक्टर्स हा 4 नंबरचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्या कंसात त्यांचा योग्य क्रम लिहिता येईल. थर्ड क्वेश्चन, William Shakespeare was one of the greatest playwrights of all time. He lived in the 16th century. Many of Shakespeare's plays have been written in the short story form. Find out the name of at least 5 of शेक्सपियरियन प्ले. एक्झाम्पल रोमिओ अँड ज्युलियट. म्हणजे आता विल्यम शेक्सपियर हा एक 16व्या शतकातील महान नाटककार होऊन गेलेला आहे. त्यांची अनेक नाटके लघुकथांच्या स्वरूपात लिहिली गेली आहेत. तर शेक्सपियरच्या अशा किमान 5 नाटकांची नावे आपल्याला या ठिकाणी लिहायला सांगितलेली आहेत. आता या ठिकाणी एक उदाहरण देखील दिलेलं आहे, रोमिओ अँड ज्युलियट. तर कोणत्याही 5 नाटकांची नावे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. फर्स्ट ऑथेलो, सेकंड हॅमलेट, थर्ड ॲज यू लाईक इट, फोर्थ द टायमिंग ऑफ द श्रेव, फिफ्थ ट्वेल्थ नाईट. तर आत्तापर्यंत आपले चिटचॅट क्वेश्चन्स आणि वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पाहून झालेले आहेत. आता मार्जिन क्वेश्चन्स पाहूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज द डिफरन्स बिटवीन प्रॉस्पेरो अँड हिज ब्रदर अँटोनियो. म्हणजे प्रॉस्पेरियो आणि अँटोनियो यामधील आपल्याला फरक सांगायचा आहे. आन्सर इज प्रॉस्पेरियो वॉज सच अ स्टुडियस अँड लर्न स्कॉलर व्हाईल अँटोनियो वॉज अ डिसलॉयल मॅन. ही वॉन्टेड टू बिकम ड्यूक ऑफ मिलान इन हिज ब्रदर्स प्लेस. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इविल डीड अँटोनियो डू टू बिकम अ ड्यूक हिमसेल्फ. म्हणजे स्वतः सरदार बनावे यासाठी अँटोनियो याने कोणकोणते कृत्य केले. आन्सर इज अँटोनियो कन्स्पायर्ड विथ द किंग ऑफ नेपल्स अलोन्सो टू टेक हिज ब्रदर्स ड्यूकडॉम. They took Prospero and his baby daughter Miranda for away from land. They left them in a broken old boat and sailed away. Third question, what had the faithful Lord Gonzalo done to help Prospero? म्हणजे प्रॉस्पेरोला मदत करण्यासाठी विश्वासू गोन्झेलोने काय केले होते. आन्सर इज गोन्झेलो हॅड सिक्रेटली प्लेस्ड फ्रेश वॉटर, फूड अँड क्लोथ्स अँड मोस्ट व्हॅल्यूड possessions book in the boat to help Prospero. Fourth question, what good did Prospero do on the enchanted island? म्हणजे मंतरलेल्या बेटावर प्रॉस्पेरोने कोणते सत्कृत्य केले. आन्सर इज द एन्चॅन्टेड आइसलँड वॉज अंडर द स्पेल ऑफ सिकोरेक्स, अ डेड विच. Prospero set free all the imprisoned good spirit on that island. The spirits were so grateful to Prospero that they promised to be ever obedient to his will. Fifth question, who was Ariel? Ariel कोण होता? Answer is Ariel was the chief of the imprisoned spirits. Sixth question, who all were sailing in the ship close to the enchanted island? म्हणजे मंतरलेल्या बेटाजवळून कोणाचे जहाज चालले होते. आन्सर इज द किंग ऑफ नेपल्स अलोन्सो, हिज ब्रदर सेबेस्टियन, अँटोनियो, प्रिन्स फर्डिनंड ऑफ नेपल्स अँड द ओल्ड लॉयल गॉन्झेलो. Seventh question, for what 2 reasons did Prospero raise a great tempest? म्हणजे कोणत्या 2 कारणांसाठी प्रॉस्पेरोनं प्रचंड मोठं वादळ निर्माण केलं. आन्सर इज फर्स्ट, प्रॉस्पेरो raised a great tempest in his daughter's interest. Second, Prospero wanted to bring his enemies Alonso and Antonio within his power, so he raised a great tempest. Eighth question, how did Ferdinand get separated from his father? म्हणजे फर्डिनंड त्याच्या वडिलांपासून कसा दूर गेला. Answer is when the ship was struggling that time Ferdinand had jumped into the sea, so everyone
on the ship thought that he was dead, but he got separated from his father and was left alone on a beach. Ninth question, how did Ferdinand and Miranda reaction seeing each other? म्हणजे फर्डिनंड आणि मिरांडा यांना एकमेकांना पाहून काय वाटले? Answer is Miranda had never seen any other human being in her life beside her father. So she was thrilled when she saw Ferdinand. She thought he was divine and noble. Ferdinand too was astonished to see the beautiful girl on the isolated island as they gazed at each other in wonder, admiration, and love. 10th question, what gave Prospero a secret pleasure? म्हणजे प्रॉस्पेरोला कशामुळे सुप्त आनंद मिळाला? Answer is Ferdinand and Miranda looked at each other in wonder, admiration, and love. Actually, Prospero brought him there for his daughter, so seeing his daughter get attracted to Ferdinand, Prospero was pleased. 11th question, how did Ariel save काइंड अलोन्सोज लाईफ? म्हणजे एरियलने राजा अलोन्सोचे प्राण कसे वाचवले? आन्सर इज अँटोनियो अँड सेबेस्टियन प्लॉटेड टू मर्डर ऑफ किंग अलोन्सो. एरियल सेव्ह हिज लाईफ बाय वॉकिंग अप द किंग फ्रॉम हिज स्लीप इन द निक ऑफ टाइम. 12th question, what surprise awaited किंग अलोन्सो व्हेन प्रॉस्पेरो ड्रेव बॅक द कर्टेन? म्हणजे प्रॉस्पेरोनं पडदा उघडताच कोणते आश्चर्य अलोन्सोची वाट पाहत होते? आन्सर इज प्रॉस्पेरो ड्रेव बॅक कर्टेन फ्रॉम द entrance of his cave inside. King Alonso saw Ferdinand, his lost son, happily playing a game of chess with Miranda. That was a pleasant surprise for the King Alonso. 13th question, what could be the reason for Prospero to give up the practice of magic? म्हणजे जादूच्या शक्तीचा वापर थांबवण्यामागे प्रॉस्पेरोचे काय कारण असू शकते? आन्सर इज आफ्टर मेनी इयर्स ऑफ हार्डशिप प्रॉस्पेरो वॉज बॅक इन मिलान. ही वॉन्टेड अ न्यू बिगिनिंग. ही वॉन्टेड टू रूल हिज किंगडम विथ ह्युमन व्हॅल्यूज अँड व्हर्च्यूज रादर दॅन मॅजिकल स्पेल. सो ही माइट हॅव गिवन अप द प्रॅक्टिस ऑफ मॅजिक. 14th question, retell the happy end in your own words. म्हणजे या स्टोरीचा आनंदी शेवट तुम्हाला तुमच्या शब्दात सांगायचा आहे. आन्सर इज प्रॉस्पेरो वॉज हॅपी अँड प्लीज टू बी बॅक इन मिलान अँड फॉरगिव्ह हिज ओल्ड एनिमीज हू हॅड wronged him cruelly. तर आतापर्यंत चिटचॅट क्वेश्चन्स, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आणि मार्जिन क्वेश्चन्स आपले पाहून झालेले आहेत. तर आता आपण वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, राईट डाऊन द रिलेशन बिटवीन द कॅरेक्टर्स गिवन बिलो. तर फर्स्ट पाहूया, ए प्रॉस्पेरो अँड मिरांडा यांचं रिलेशन काय आहे? फादर अँड डॉटर. बी प्रॉस्पेरो अँड अँटोनियो यांचं रिलेशन काय आहे? ब्रदर्स. सी गॉन्झेलो अँड प्रॉस्पेरो यांचं रिलेशन आहे लॉर्ड अँड ड्यूक. डी सायकोरॅक्स अँड कॅलिबॅन यांचं रिलेशन आहे मदर अँड सन. त्यानंतर ई अलोन्सो अँड सेबेस्टियन यांचं रिलेशन आहे ब्रदर्स. एफ अलोन्सो अँड फर्डिनंड यांचं रिलेशन आहे फादर अँड सन. Second question, find two supporting points from the story to prove the following facts. आता खाली काही वाक्य दिलेले आहेत, ते सिद्ध करण्यासाठी उत्तरातील दोन पूरक मुद्दे आपल्याला शोधून काढायचे आहेत. तर फर्स्ट आहे, अँटोनियो वॉज अ डिसलॉयल अँड डेंजरस मॅन. तर याचं सपोर्टिव्ह टू सेंटेन्सेस आहेत. ए ही वॉन्टेड टू बिकम अ ड्यूक ऑफ मिलान इन हिज ब्रदर्स प्लेस. बी अँटोनियो वुडंट हॅव हेजिटेटेड to kill his brother Prospero. Second, Gonzalo was loyal to the rightful duke. तर याचे सपोर्टिव्ह सेंटेन्स आहेत. ए among Prospero's courtier was a true loyal lord called Gonzalo. B out of love and loyalty for the rightful duke he had secretly placed in the boat fresh water, food and clothes along with them. Prospero's most valued possessions, his books. Third, Prospero was a great magician.
याचे सपोर्टिव्ह सेंटेन्स आहेत. ए Prospero was a great magician, for his life had been devoted to the study of magic. B. The power of his art enabled him to set free imprisoned spirits, of whom Ariel was the chief. 4. Miranda was very kind-hearted. Supportive sentence. A. Miranda, a kind-hearted girl, begged her father to have pity on the people caught in his storm. B. Please quell the storm now. Save the poor soul on board, she requested her father. 5. Ariel was very faithful to Prospero. Supportive sentences are. A. Ariel appeared before Prospero to give an account of the storm. B. He gave lively story of the fear of the sailor, anxiety of the Lord, and how Prince Ferdinand had leaped into the sea. 6. The story The Tempest has a happy ending. Supportive sentences are. A. Prospero was the happy and pleased to be back in Milan and forgave his old enemies who had wronged him cruelly. B. Even though they had been at mercy, he did not take revenge on them but very nobly forgave them. थर्ड क्वेश्चन, हु सेड टू whom अँड व्हेन, म्हणजे कोणी कोणाला आणि कधी म्हटलेलं आहे ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा चार्ट दिलेला आहे, तो आपण सविस्तरपणे पाहूया. फर्स्ट, डॅश डॅश अँड यू शॅल बी माय क्वीन. कोणी म्हटलेलं आहे, कोणाला आणि कधी. फर्डिनंड सेड टू मिरांडा व्हेन ही फेल इन लव्ह इन मिरांडा. सेकंड सेंटेन्स, फॉलो मी, आय शॅल टाय यू अप. कोणी म्हटलेलं आहे, प्रॉस्पेरो सेड टू फर्डिनंड व्हेन ही प्रिटेंडेड टू बी अँग्री. थर्ड, प्लीज प्लीज क्वेल द स्टॉर्म नाव. कोणी म्हटलेलं आहे, मिरांडा सेड टू हर फादर व्हेन शी सॉ द शिप स्ट्रगलिंग ऑन द विंड वेव्स. फोर्थ, आय हॅव सर्व्ड यू फेथफुली ऑल दीज इयर्स. कोणी म्हटलेलं आहे, एरियल सेड टू प्रॉस्पेरो व्हेन प्रॉस्पेरो टोल्ड एरियल टू ब्रिंग फर्डिनंड ॲट वन्स. फिफ्थ, आय हॅव बीन डली पनिश्ड फॉर माय सिन्स. कोणी म्हटलेलं आहे, अलोन्सो सेड टू प्रॉस्पेरो व्हेन ही रिअलाइज दॅट ही हॅड लॉस्ट हिज सन. 6. व्हॉट आय हॅव डन नाव इज इन युअर इंटरेस्ट. कोणी म्हटलेलं आहे, प्रॉस्पेरो टोल्ड मिरांडा व्हेन शी रिक्वेस्टेड हिम टू क्विल द स्टॉर्म. 7. मोस्ट शुअर शी इज द गॉडेस ऑफ द आइसलँड. कोणी म्हटलेलं आहे, फर्डिनंड सेड टू हिमसेल्फ व्हेन ही सॉ मिरांडा ऑन द आइसलँड आयसोलेटेड आइसलँड फॉर द फर्स्ट टाइम. Fourth question, match the paragraph in column A with their suitable title in column B. Only the first and last words of the paragraph are given in column A to identify it. सिंपली या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. तर ए कॉलम मध्ये आपल्याला पॅरेग्राफचा पहिला आणि शेवटचे काही लाईन्स किंवा शब्द दिलेले आहेत, त्यानुसार बी मधील योग्य लाईन्सशी आपल्याला याची जोडी जुळवायची आहे. तर पाहूया. फर्स्ट, नाव अँटोनियो वॉज ट्रेचरस मॅन, इट्स वेल्थ अँड पॉवर. ची योग्य जोडी आहे, प्रॉस्पेरो लॉसेस हिज ड्युकडम. सेकंड, इन द वुड्स नियर बाय, प्रॉस्पेरो पासून हिज टास्क प्रॉपरली. याची योग्य जोडी आहे, कॅलिबन सर्व्स प्रॉस्पेरो. थर्ड, knowing that his enemies were near, all people on board. ची योग्य जोडी आहे, प्रॉस्पेरो creates a storm. 4. Having narrated this story, Prospero down with the ship. याची योग्य जोडी आहे, Ariel reports about the storm. 5. Many more tricks did Ariel play, touch the food. याची योग्य जोडी आहे, Ariel is a mischievous spirit. 6. Thus after many years very nobly forgave them. ची योग्य जोडी आहे, मिलान वेलकम प्रॉस्पेरोज रिटर्न.
तर आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. यातीलच प्रश्न 5वा लिव्ह इंग्लिश याचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओ सोबतच विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.